विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कोर्टामध्ये सुप्रिटेंडेंट कोण होते तुमच्या? हे रजिस्टर प्रबंध हे एक्साइज पावडर हे सगळे अधिकारी आहेत सगळे नंतर क्लास 1 ऑफिसर असेल सर भाऊ याच सगळे अधिकारी आता तुम्ही सोलापूर शहरामध्ये वर्किंग चालू सगळे कुठं सोलापूर शहरामध्ये सगळे असे अधिकारी आता एक्झॅक्टली काय वर्किंग चालू? आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे सगळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आमचं कार्य तर चालूच आहे, पण आमचं राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघ आहे जिल्ह्याचं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. अजितदादांचं हे जे काही उद्देश वगैरे जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं असतील किंवा काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते सगळं सोडवायचं आपण माध्यम हे केलं. आता मला एक सांगा, संतोष भाऊंनी ज्येष्ठ नागरिक संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापन केले. तुम्ही 200 लोक आहे, तसे तर तुम्ही वेल एज्युकेटेड लोक आहे, तुमचा अनुभव आमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही समोरच्या डोळ्यात डोळे जर घालून बघितले, त्याच्या कपाळावर जरी बघितले तरी तुम्हाला एक जजमेंट येतं की हा माणूस निगेटिव्ह आहे का हा माणूस पॉझिटिव्ह आहे. तर आता सहसंपर्क पदी माझी या ठिकाणी निवड झाली. आपण विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आदरणीय दादाचा तुमचा संबंध कुठल्या ना कुठल्या कारणाने आलेलाच असतो. एकदम स्पष्ट वक्तव्य आहे, जे होणार तर हा म्हणणार नाही तर नाही म्हणणार, असं कुठलेही काम रेंगाळत किंवा खेळवत ठेवायची सवय नाही. आणि तुमचा अनुभव मोठा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगणं तसं बघितलं मी तर तुमच्यापेक्षा ठीक आहे, माझं पद असेल पण मी लहानच आहे. गेली अनेक वर्षापासून मला वाटतं तुम्ही लोक सोलापूर शहराची झालेली जडणघडण बघितली. तसं बघितलं तर आपल्या मध्ये आज चर्चा होत असताना एकदम तुमचं पण मी स्पष्ट मत विचारतोय, तसं तुमच्या दृष्टिकोनातनं सोलापूर शहर वसलेल्या असताना तुम्ही पाहिलेलं असेल. मला वाटतं त्या टायमाला तुम्ही हा प्लॉट घेतला असेल. 60 वर्षापासून सोलापुरामध्ये बरोबर आहे का नाही? हा प्लॉट घेतला किती साली तुम्ही? हा जवळजवळ 30 ह्या एरियामध्ये 30 वर्षापासून आहे. तेव्हाच सोलापूर आणि आताच सोलापूर फरक आहे, पण आज अधिकारी म्हणून जेवढा फरक व्हायला पाहिजे तेवढा आहे का? नाही, तेवढा नाही. ज्या बाबा आज तुमची मुलं इथं तुम्ही या ठिकाणी राहायला आलेले, समजा आता ते हा चिरंजीव आहे, आज सगळ्यांची मुलं जर तसं बघितलं तर शिक्षण घेतलेली आहेत, चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण झालेली आहेत.
जॉब साठी म्हणून तुम्हाला बाहेरच पडायला लागतं ना हो, सोलापूरच्या. साहेब. शहर वाढलं, रस्ते झाले, हे झाले, पाणी झालं, याला उपयोग नाही आहे. हे काय देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तेच रोड आहे, डांबरीकरण आहे, गॅस लाईटी आहे, जरा कमी जास्त झाले. याला हे नाही आहे. तर थोडक्यात मी काय सांगतो की तुम्ही आम्ही जर एकदा तुमच्याकडनं मला जर समजलं ना, संतोष असेल, मी असेल, जुबेर आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी असतील, आम्ही ह्या 100 लोकांमध्ये साहेब आपण एक टीम बनवू. ती टीम म्हणजे मी माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. एक 100 लोकांमध्ये तुम्ही आम्हाला बाबा आम्ही दिवसातनं एक 8 तास तुम्हाला द्यायला तयार आहे, एक 4 तास द्यायला तयार आहे, एक 2 तास द्यायला तयार आहे. आपण त्याच्या ह्याच्यात नाही ना 26 प्रभाग आहेत, बरोबर आहे का नाही? तर 26 प्रभागामध्ये आपण 26 टीम तयार करू. एका टीम मध्ये तुम्ही जेवढे वेळ देणार, पण 5 लोक असतील, पण या 5 लोकांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये असे जरा सगळ्यांची जर व्यवस्थित आपण आखणी केली ना, तर आम्हाला तुमच्याकडनं रिपोर्ट येईल लगेच. आणि तुम्ही जर सगळेजण म्हणले का नाही बाबा आता कसं असं की नाही अण्णा साहेब, तर समजा बाबा वार्ड क्रमांक 4 असेल, आम्ही या ठिकाणी फिरलो, पण तिथल्या नागरिकांची समस्या खूपच तीव्र आहे, कुणाला जॉब नाही. मग एखाद्या ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत एखादी वस्ती किंवा एखादा जागा असेल, त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, असा जर रिपोर्ट तुम्ही मला महिन्याभरात जर दिला ना, तर तुमची आणि आपल्या टीमची एक सेपरेटली अजितदादाची तुमच्या अशी एक अर्धा पाऊण तासासाठी बैठक करतो. मी प्रभाग 26 मध्ये मी आमचे संतोष पवार असतील, जुबेर असतील, आपल्या संयुक्त असताना आपल्या बरोबर होता, आता ते पुरुष आपल्याकडे करणार आहे. आता तुम्ही आल्यामुळे ते मागील त्याला पाणी हा उपक्रम पूर्ण राबवून होता. ज्यावेळेस पूर्ण पाणी विस्कळीत झाले, सगळ्यांचे बोर आटले होते, त्यावेळेस आजीदादाच्या नेतृत्वाखाली, भाऊच्या नेतृत्वाखाली, मागील त्यांना पाणी आपण इथले रस्ते देखील आम्ही पाठपुरावा करून केले ह्यांच्या माध्यमातून. शक्यतो पवार साहेबांची आपली आपल्याकडे आलं तर अजून आमच्या साबित परिमित्र परिवार प्रभाग क्रमांक 26. सामने सर थांबा की कोण 25 उमेदवार आपले तो ऑफिसचा कार्यक्रम होता ना, ओके आले ना पुढचा या इकडे मागली आहे. ठीक आहे. जेणेकरून आमच्या संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही नगरसेवक चांगल्या ह्याच्यातून निवडून येतील. सांबळे सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.